नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चला, आज आपण काय बघणार आहोत। आजचाही नवीन टॉपिक आहे। नवीन टॉपिक म्हणजे काय, जिथून सिलेबस चेंज झाला आहे, मुलांना हा प्रश्न येतो। मला खूप कॉल येत आहे बरं का सध्या, मला येत आहे, अकॅडमीला येत आहे, सचिन सरांना येत आहे, सर्वांनाच कॉल येत आहे, रत्नाकर सरांना येत आहे, सोपान सरांना कॉल येत आहे, सायली मॅडमला कॉल येत आहे की सर आता सिलेबस चेंज झालेला आहे, आम्ही आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतो, तर डिस्क्रिप्टिव्ह कशा पद्धतीने लिहायची आहे। बरोबर, कालच मला सर भेटले, सर सांगत होते सर अशा आहे, मुलांचे प्रॉब्लेम आहे। तर मी विचार केला, चला आता एक लेक्चर घेऊन टाकू। आता आत्ताचं जे लेक्चर आहे न्यू पॅटर्न 2025, आणि हे लेक्चर बघा काय संबंध आहे। तर UPSC MPSC मुख्य परीक्षेसाठी उत्तरे कशी असावी, असं लेक्चर आहे। उत्तरे कशी असावी, उत्तरांमध्ये काय काय पाहिजे, उत्तरं लिहिताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे। कौटिल्य IAS मध्ये आपलं स्वागत आहे। मी राकेश घुगे। आता तुम्हाला सांगताना इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पेपरची कटिंग दाखवलेली आहे, इथे एक पेपरची कटिंग दाखवलेली आहे। या ठिकाणी आता एक देश एक मतदार यादी इथेही दाखवलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला कृष्णा आणि भीमा नदीचे खोरे दाखवलेले आहे। हे फक्त मॅप तुम्हाला फक्त डेमो म्हणून दाखवलेले आहे। तुम्ही मागचं लेक्चर आपलं ऐका, तुम्हाला मागच्या लेक्चरामध्ये समजेल की नकाशामध्ये काय काय नकाशे कशा पद्धतीने वापरायचं आहे। हे आपण मागचं लेक्चर घेतलेलं आहे। तर आता उत्तरे कशी असावी हे लेक्चर आपण बघणार आहोत। चला पुढे बघू। बघा, UPSC MPSC मुख्य परीक्षेत 200 ते 250 शब्दांची उत्तरे अपेक्षित असतात। काही विश्लेषणात्मक आणि सखोल उत्तरासाठी 300 शब्दांपर्यंत जाणे शक्य असते। उत्तरांची संरचना अत्यंत मुद्देसूद पाहिजे आणि संक्षिप्त असली पाहिजे। कारण का अत्यंत मुद्देसूद उत्तर कधी असतील तर समजून घ्यायचं आहे आपल्याला मार्कसुद्धा वाढतील, आणि हे मार्क वाढताना अशा पद्धतीने उत्तरची रचना देणे गरजेचं आहे। बरोबर, मॅप टाकायचा असेल, इथे नकाशा तुम्ही टाकू शकतात, नकाशा अशा पद्धतीने तुम्ही नकाशा टाकू शकता। इथे आपला हा प्रश्न राहील। आता आदर्श उत्तराची संरचना काय, पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्यायचं आहे, तुम्हाला परिचय द्यायचा आहे। जे इंट्रोडक्शन पाहिजे ते किती शब्दांचं पाहिजे, पहिल्यांदा इंट्रोडक्शन, जो परिचय आहे, प्रश्न विचारलेला आहे याचं इंट्रोडक्शन 30 ते 40 शब्दांमध्ये तुमचं इंट्रोडक्शन आलं पाहिजे। नाही तर सर इंट्रोडक्शन द्यायचं सांगितलं आहे, माझं 70 शब्दांमध्ये इंट्रोडक्शन झालं। अरे मित्रा, तुला 150 शब्दांमध्ये किंवा 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहायचं सांगितलं आहे, 70 शब्दांमध्ये झालं तर तुझा जो गाभा येईल तो हा इतका येईल का, मुख्य भाग आहे इतका मोठा येईल का, तुझा नाही। त्यामुळे 30 ते 40 शब्दांमध्ये तुमचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे। हे इंट्रोडक्शन 30 ते 40 शब्दांमध्ये कशा पद्धतीने पाहिजे, संकल्पना स्पष्ट करणारा संक्षिप्त परिचय द्या, म्हणजे इथून संकल्पना तुमची स्पष्ट झाली पाहिजे की हे अशा पद्धतीने मी ह्या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे। शक्य असल्यास एखादी व्याख्या, अहवालाचा संदर्भ किंवा उदाहरण द्या। प्रश्न विचारलेला आहे, मी तुम्हाला सांगेलच पुढे काय काय येतं। उदाहरणार्थ, आता प्रश्न बघा, उदाहरणार्थ हवामान बदलांचा परिणाम जलसंपत्तीवर होतो कारण तो हिमनद्यांच्या वितळण्याचा वेग वाढतो, भूजल पातळी कमी करतो आणि अनियमित पर्जन्यमान निर्माण करतो। बघा, असा पद्धतीने उदाहरणार्थ दिला आहे। हवामान बदलांचा परिणामावर प्रश्न विचारलेला आहे, इंट्रोडक्शन तुमचं अशा शब्दामध्ये आलं पाहिजे। हवामान बदलांचा परिणाम जलसंपत्तीवर होतो कारण तो हिमनद्यांच्या वितळण्याचा वेग वाढवतो, भूजल पातळी कमी करतो आणि अनियमित पर्जन्यमान निर्माण करतो। बघा, अशा पद्धतीने तुमचं कधी इंट्रोडक्शन कधी असेल तर परीक्षा आपला जो पेपर जे चेक करतात त्यांना लगेच समजेल की यांना उत्तराचं प्रॉपर दिशा आहे, याला आपण चांगले मार्क द्यायला पाहिजे। हा विद्यार्थ्याने व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे। पुढे पहिल्यांदा इंट्रोडक्शन तुम्हाला कळालं का, किती शब्दांमध्ये पाहिजे, इंट्रोडक्शनमध्ये काय आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे। व्याख्या, अहवालाचा संदर्भ किंवा उदाहरण हे आपलं उत्तर इंट्रोडक्शनमध्ये यायला पाहिजे, 30 ते 40 शब्दामध्ये यायला पाहिजे। पुढे आदर्श उत्तर लिहिताना बॉडी बघा काय पाहिजे, बॉडी किती शब्दांमध्ये पाहिजे, 120 ते 150 शब्दांमध्ये आपली बॉडी मुख्य अंग पाहिजे। आता मुख्य अंगामध्ये 2 पाठ करायचे आहे। पहिला पाठ जो करायचा आहे आणि दुसरा पाठ हा बघा, पहिला कारणे, पैलू आणि परिणाम
ह्या पहिला पार्ट आला पाहिजे। पहिल्या पार्टमध्ये मुद्देसूद आणि स्पष्ट उत्तर द्या, आकडेवारी, उदाहरणे आणि योजनांचा संदर्भ द्या। उदाहरणार्थ गंगोत्री हिमनदी वर्षाला 15 ते 20 मीटरने मागे सरकत आहे, त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये गंगा नदीचे प्रवाह कमी होतात। असं प्रॉपर हे उदाहरणामध्ये आलं पाहिजे, पैलू आलं पाहिजे व्यवस्थित, परिणाम आला पाहिजे, परिणाम पण दिलेला आहे इथे, काय कारण काय आहे बघा, गंगा नदीचे प्रवाह कमी होतात असा परिणाम होत असतो। विश्लेषण देताना किंवा उपाययोजना देताना अशा पद्धतीने सरकारच्या उपाययोजनांना धोरणे किंवा संशोधनांचा संदर्भ द्यायचा आहे। इथे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंवर चर्चा करायची आहे। नाहीतर तुम्ही एकदाचे उत्तर लिहायला लागले की काही मुलं असे फक्त सकारात्मकच लिहिता, नकारात्मक विसरून जातात। काही मुलं फक्त नकारात्मकच लिहिता, कारण तुम्हाला प्रश्न जो मुख्य अंग आहे हा 120 शब्दांमध्ये ते 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे। तर त्यामुळे तुमचं हे सकारात्मक जे बाजू आहे हे 30 ते 40 शब्दांमध्ये सकारात्मक बाजू आली पाहिजे, 30 ते 40 शब्दांमध्ये नकारात्मक बाजू आली पाहिजे। कारणे, पैलू, परिणाम हे तुम्हाला 50-1 शब्दांमध्ये हे आले पाहिजे, 50 ते 60 शब्दांमध्ये हे आले पाहिजे। त्यावेळेस तुमचं जे उत्तर आहे म्हणजे जे मुख्य अंग आहे हे 120 ते 150 शब्दांमध्ये होईल। समजतंय का? उत्तर लिहिताना कोणते काळजी घ्यायची आहे। उदाहरणार्थ बघा, जलसंपत्ती वाचवण्यासाठी नमामि गंगे जलजीवन मिशन यासारख्या योजनांचा प्रभावी वापर आवश्यक आहे, असे उदाहरण द्यायचे आहे। म्हणजे जलसंपत्तीवर सकारात्मक बाजू काय काय आहे, नकारात्मक बाजू काय काय आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघायचं आहे। मी तुम्हाला इथे सकारात्मक बाजूचं उदाहरण दिलेलं आहे, इथे कारणे परिणामांचं उदाहरण दिलेलं आहे। अशा पद्धतीने तुमचं मुख्य अंग असणं आवश्यक आहे उत्तर लिहिण्यासाठी। पुढे निष्कर्ष बघा, निष्कर्ष सुद्धा आपलं जे कंक्लुजन पाहिजे हे किती शब्दांमध्ये पाहिजे, 30 ते 40 शब्दांमध्ये कंक्लुजन आलं पाहिजे। यामध्ये संक्षिप्त निष्कर्ष आला पाहिजे, संभाव्य मार्ग सुचवला पाहिजे, उपाययोजनांना सुचावा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे। त्यावेळेस तुमचं ज्यावेळेस उत्तर कंप्लीट होतं मित्रांनो, त्यावेळेस सकारात्मक दृष्टिकोन कधी असेल तर जे आपले पेपर चेक करतात ते आपल्याला चांगले मार्क देऊन जातात। उदाहरणार्थ बघा, भारतासाठी जलसंवर्धन महत्त्वाचे आहे, भूजल पुनर्भरण, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, जलसंसाधन तंत्रे वापरून भविष्यातील जलसंकट टाळता येऊ शकते। बघा, म्हणजे मी उत्तर संपवलेलं आहे, तर उत्तर सकारात्मक गोष्टीने मी उत्तर संपवलेलं आहे, त्यामुळे मार्क देताना इथे व्यवस्थित मार्क देतील। आता एक एक सांगतो। पहिल्यांदा इंट्रोडक्शन सांगितलं मी तुम्हाला, किती शब्दांमध्ये सांगितलं, 30 ते 40 शब्दांमध्ये। यामध्ये व्याख्या, उदाहरणार्थ हे सांगितलं। नंतर मुख्य अंग किती शब्दांमध्ये सांगितलं, 120 ते 150 शब्दांमध्ये मुख्य अंग सांगितलं, बरोबर। यामध्ये कारणे, परिणाम, पैलू सांगितलं, यामध्ये उपाययोजना सांगितल्या, इथे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू सांगितल्या, आणि या इथे कंक्लुजन जे निष्कर्ष आहे किती शब्दांमध्ये सांगितलं, 30 ते 40 शब्दांमध्ये हे कंक्लुजन सांगितलेलं आहे। तर यामध्ये आपलं उत्तर सकारात्मक गोष्टीने मी इथे उत्तर संपवलेलं आहे बघा। म्हणजे प्रॉपर हा प्रश्न लिहिलेल्यासारखं वाटतो आहे। अशा पद्धतीने कधी तुमचं उत्तर लिहिलेलं असेल तर तुम्हाला चांगले मार्क पडतील। पुढे बघा, MPSC आणि UPSC मुख्य उत्तरे कशी असावे बघा, सहज वाचनीय असावी, मुद्देसूद असावी, अचूक आकडेवारी आणि उदाहरणे यामध्ये पाहिजे, नकाशे, आकृत्या, तक्ते शक्य असल्यामध्ये टाकायचं आहे। कारण आपण मी भूगोल तुम्हाला शिकवतो, आता मी पुढचं जे लेक्चर घेणार आहे भूगोलाचे उत्तर कसे लिहायचे यावर लेक्चर घेणार आहे। आणि आताचं हे जे आपलं लेक्चर उत्तरे कसे असावे, उत्तरांमध्ये नेमकं काय असावे, हा जो आजचं जे लेक्चर आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयासाठी हे लेक्चर वापरू शकतात। तर इथे हे लक्षात ठेवा, सहज वाचनी आणि मुद्देसूद असावे, अचूक आकडेवारी आणि उदाहरणे असावे, नकाशा आणि आकृती तक्ते शक्य असल्यास काढावे, संक्षिप्त पण प्रभावी उत्तर असावे, सर्व ज्या बाजू आहे त्यांचे विश्लेषण केलेले असावे, तरच आपल्याला प्रॉपर मार्क भेटतील। आणि काही मुलांनी म्हणजे काय करू नये प्रश्न लिहिताना किंवा उत्तरात काय नसावे, ह्या गोष्टी नसाव्या, लांबलचक परिचय आणि अनावश्यक विस्तार नको। मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त मोठेही उत्तर लिहून काही फायद्याचं नाही,
लांब लचक परिचय पण नको आणि अनावश्यक विस्तार पण नको, फार सामान्य आणि ढोबळ उत्तरे टाळा। काही काही मुलं असे, आता उदाहरणार्थ 1857चा उठावावर सांगितलेलं आहे, एकदम साधं सिंपल प्रश्न लिहिता, उत्तर साधं सिंपल लिहिता आणि म्हणता की सर माझं हे उत्तर आहे, परंतु जे मुख्य कारणे होती, जे लष्करी कारण होतं, जे आर्थिक कारण होतं, जे बाकीचे कारणं होते, सामाजिक कारणे होती, जे धार्मिक कारणे होती, हे सोडून देतात आणि बाकीचं दुसरं काही लिहित सुटतात। मग म्हणून सांगितलेलं आहे सामान्य उत्तर नको आणि ढोबळ उत्तरे टाळा। राजकीय टीका आणि व्यक्तिनिष्ठ मते, म्हणजे स्वतःचे मते मांडू नका आणि राजकीय टीका करू नका। नाहीतर काय, मला राग येतोय व मी पॉलिटिचा प्रश्न लिहितोय, मला निवडणूक संबंधी प्रश्न लिहायचं सांगितलेलं आहे, तर राजकीय टीका करायच्या नाही, निवडणूक आयोगावर राजकीय टीका करायच्या नाही, बरोबर। हा निवडणूक आयोगाने निकाल असा लावलेला, याच्या विरोधात दिलेला आहे, हे असं आहे, असं करायचं नाही, बरोबर। राजकीय टीका आणि व्यक्तिनिष्ठ मते नको, म्हणजे मते हे कसे पाहिजे, प्रॉपर विषयाला धरूनच पाहिजे, तरच उत्तर आपलं चांगलं होईल। पुढे बघा, आता उत्तर कसे असावे, आता मी उत्तर कसे असावे तुम्हाला एक प्रश्न इथे लिहून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला इथे समजेल। बघा, पहिल्यांदा आपण प्रश्न बघू। इथे बघा, भारताच्या जलसंपत्ती व्यवस्थापनासमोर कोणती आव्हाने आहेत आणि उपाययोजना काय असू शकतात, हा प्रश्न आहे। आता एक एक परिचय बघा कसा लिहिलाय, उत्तर परिचय बघा, भारत हा पाण्याच्या दृष्टीने समृद्ध देश असला तरी अनियमित पर्जन्यमान, प्रदूषण, अधिकाधिक भूजल उपसा यामुळे जलसंकट निर्माण होत आहे। संपला। किती शब्दामध्ये सांगितले होते मी तुम्हाला, 30 ते 40 शब्दामध्ये सांगितलेलं होतं। किती शब्दांमध्ये आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 शब्दांमध्ये आहे, म्हणजे हे आपल्याला किती मार्काला दिलेलं आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे, बरोबर। 250 शब्दांमध्ये असतं तेव्हा मी तुम्हाला 40 शब्दांमध्ये सांगितलं असतं, किंवा तुम्हाला 30 ते 40 शब्दांमध्ये सांगितलं असतं, म्हणजे आपला परिचय झाला आहे। इथे पुढे बघा, आता भारताच्या जलसंपत्तीचे व्यवस्थापनासमोरील प्रमुख आव्हाने काय काय आहे। आता आव्हाने बघा, पर्जन्यमानातील अस्थिरता आहे, भूजल पातळी घटणे आहे, जलप्रदूषण आहे, धरणे आणि जलविकेंद्रीकरण आहे। तुम्हाला उदाहरणार्थ दिलेला आहे, प्रश्न कशा पद्धतीने लिहिला पाहिजे। पर्जन्यमानातील अस्थिरता म्हणजे अनियमित मान्सूनमुळे पूर आणि दुष्काळाचे प्रमाण वाढलेले आहे। उदाहरण द्यायचं आहे की 2023 साली अशा पद्धतीने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीला पूर आलेला होता। अशा पद्धतीने काही ठिकाणी इथे पाऊस जास्त पडत होता, इथे पाऊस पडत नाही, म्हणजे दुष्काळ पडलेला आहे। इथे दुष्काळाच्या प्रकारामध्ये इथे या ठिकाणी ओला दुष्काळ पडलेला आहे, या ठिकाणी कोरडा दुष्काळ पडलेला आहे, अशा उदाहरणे पण द्यायचे आहे, बरोबर। नंतर भूजल पातळी घटणे, भारत हा जगातील सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे, आपल्याला माहिती आहे। जलप्रदूषण, औद्योगिक आणि गृहोपयोगी सांडपाण्यांमुळे नद्या प्रदूषित होत आहे। आताही तुम्ही बघत असाल की डायरेक्ट पाणी, घरातलं पाणी किंवा औद्योगिकाचं पाणी मोकळं नद्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे काय होत आहे, जलप्रदूषण होत आहे। धरणे आणि जलविकेंद्रीकरण, मोठ्या धरणांचा व्यवस्थापनात अडचणी येत आहे। अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचे आहे। उपाययोजना काय काय करायच्या आहे, पर्जन्यजल संधारण करायचं आहे, कॅच द रेन करायचं आहे। उदाहरण द्यायचं आहे, कॅच द रेन हे जळगावला, महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये कॅच द रेन ही संकल्पना पहिल्यांदा वापरण्यात आली आहे, असं तुम्ही उदाहरण देऊ शकतात। म्हणजे ज्या वेळेस पाऊस पडतात त्यावेळेस टेरेसवरचं पाणी इथे आपण घराच्या खालती उपसा, म्हणजे घराच्या खालती टाकी करायची आहे, त्यामध्ये साठवून ठेवायचं आहे, किंवा हे पाणी जिरवायचं आहे इथे, म्हणजे हे कॅच द रेन करायचं आहे। योजना प्रभावी अंमलबजावणी, नद्यांचे पुनर्जीवन करायचं आहे, नमामि गंगे, नर्मदा पुनर्जीवन योजना अशा राबवायच्या आहे, जैवविविधता संवर्धन करायचं आहे, जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर फायदे करायचे आहे, रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट राबवायचे आहे, अतिरिक्त पाणी असल्यामुळे नद्या कोरड्या भागाशी जोडायच्या आहे, नदी जोड योजना राबवायची आहे, ह्या अशा उपाययोजना आहे। आणि निष्कर्ष बघा कसा पाहिजे, तर 30 ते 40 शब्दांमध्ये हा पण पाहिजे।
बघा, जलसंपत्ती व्यवस्थापन हे भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे संपूर्ण जलचक्र व्यवस्थापन, जलसंधारण, जलसाक्षरता यावर भर द्यायला हवा। अशा पद्धतीने आपलं योग्य उत्तर ठरणार आहे। मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी उत्तर लिहिताना काय करायला पाहिजे, काय करायला नको, या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर सांगितलेलं आहे। तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण फक्त इथेच थांबणार नाही। तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही एक प्रश्न सोडवला झालं, प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर मी तुमचे 4-4, 5-5, 6-6 क्वेश्चन घेत जाणार आहे आणि तुम्हाला तयारीसाठी सुद्धा प्रश्न देणार आहे। आणि कौटिल्य आयएसचं एक नवीन बुक येत आहे आत्ता मार्केटमध्ये की सराव प्रश्न म्हणून, की सराव प्रश्नांमध्ये उत्तरं अशा पद्धतीने लिहिलेली आहे। म्हणजे तिथून तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल। किंवा मागचे जे वर्षाचे मुलांचे पेपर असेल, जे पेपरमध्ये उत्तरं लिहिलेले असेल, तुम्ही UPSCचे पेपरसुद्धा बघू शकतात, कारण राज्यसेवेचा अजून पेपर झालेला नाही। तर यामुळे अजून आपण व्यवस्थित तयारी करून घेऊ आणि प्रत्येक उत्तर लिहिताना मी तुम्हाला सांगत जाईल की हे पहिल्यांदा परिचय 30 ते 40 शब्दामध्ये आला का, मुख्य अंग 120 ते 150 शब्दांमध्ये येत आहे का, नंतर जे निष्कर्ष आहे हे आपलं 30 ते 40 शब्दांमध्ये येत आहे का। म्हणजे अशा पद्धतीने उत्तर कधी असेल तर आपल्याला चांगले मार्क भेटतील। आणि उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे। तुम्हाला एक एक गोष्ट मी काय काय सांगितली ते बघा। सुरुवातीपासून बघायचं आहे। बघा, पहिल्यांदा परिचयाबद्दल आपण चर्चा केली आहे। परिचयामध्ये काय काय यायला पाहिजे हे सांगितलं। नंतर मुख्य अंगामध्ये काय यायला पाहिजे हे सांगितलं। ते झाल्यानंतर निष्कर्षामध्ये काय यायला पाहिजे ते सांगितलं। ते झाल्यानंतर उत्तर सहज वाचनीय आणि मुद्देसूद पाहिजे, उत्तर कसे असावे आणि उत्तरामध्ये काय नको, ह्या गोष्टी आपण डिस्कशन केलेल्या आहे। आणि पुढे तुम्हाला उत्तर कसे असावे एक प्रश्न मी इथे घेतलेला आहे आणि हे तुम्हाला प्रॉपर सांगितलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने आजचा आपला लेक्चर होता मित्रांनो। आता आपण पुढचं जे लेक्चर घेणार आहे, भूगोलाचे उत्तर कसे लिहायचे, हे आपलं पुढचं लेक्चर राहील। तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो। ज्या मुलांना समजलं नाही त्यांनी व्हिडिओ परत बघायचा आहे आणि कौटिल्य आयएसला भेट द्यायची आहे। भेटू आपण पुढच्या लेक्चरला नक्की। धन्यवाद।